हॅलो हॅलो हरी जय जय राम हॅलो कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय हाय सुंदरत ध्यान उभे वेवार्यो सुंदरत ध्यान उभे वेवार्यो
पंडितो सुभमनी वीर
हा पतित पावना दीनानाथ नारायणा दीनानाथ नारायणा दीनानाथ नारायणा पतित पावना दीनानाथ नारायणा दीनानाथ नारायणा हे पतित पावना दीनानाथ नारायणा तुझे रूप माझे मनी राहो नाम पतित पावना दीनानाथ नारायणा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपो हे ब्रह्मांड नायका विश्वजनाच्या पारगा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपो ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पारगा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपो हे दिव्य देवा तुका मन देव देवा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपो पार कुमार पार कुमार हेलो पंडरी मोकळ करके ना थोड मागले भी आवाज हेलो 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 हरे जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय राम
राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय 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 राम रूप पाहता सुख झाले हो साधने तो हा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व दुःखाचे आगर वापर भूमा देवी सर्व दुःखाचे आगर वापर भूमा देवी सोहा माधव गरबा सोहा माधव गरबा सोहा माधव गरबा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम तोडीच्या सुखा लेखा बाळ कृष्ण नंदागरी आनंदल्या या तोरणे करते कथा गाती गाणं कृष्ण नंदागरी आनंदल्या कामने चंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदागरी आनंदल्या गोपाल कुमार जय जय गोपाल जय जय कुमार गोपाल कुमार गोपाल जय जय कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार रामकृष्ण हरी गायनाचार्य गंगाधर पाटील रुईकर पुढं म्हणतील त्यांना साथ करतील हरिभक्त पारायण गायनाचार्य माधव महाराज महाराजवाडीकर. हाय गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा सुखा गोकुळीच्या सुखा नाही लेका नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी नंदा
कृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननीतपानिं मंडनं मंडनानां
तरुणतुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन. थोडा बेस द्या. दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभेदाम जड्यांधकारा पहा. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्देतां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायुगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मनीन्द्रहि. थोडा इको ठेवा याला नॉर्मल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 हर घाला हर हर विठ्ठल हार घालायचे. हर घालायचं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 आला विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या करण्याचा आवाज थोडा कमी करा. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जीवणारी वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातील गोकुळातल्या सुखाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र घुंगराळा या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि नामसप्ताहातील ही काल्याची कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला, आताच ज्यांचं आगमन झालं ते आमचे हरिभक्त पारायण परमार्थ प्रेमी पांडे गुरुजी आणि या सप्ताहाचे आयोजक यांच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांचा दर्शनाचा सुयोग आलेला आहे. आणि आपल्या गावचे विद्यमान सरपंच वसंत पाटील सुगावे वारंवार फोन, गेल्या वर्षी पाटलांचा फोन होता बरं का, कारण गेल्या वर्षी काही मला शक्य झालं नाही, पण यावर्षी पुन्हा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग आला आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी नियोजित केला. जोरदार एकदा टाळ्या कार्यकर्त्यांसाठी वाजवा. म्हणून तुम्हा सगळ्याच मंडळींना धन्यवाद देतो. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक ज्यांचा अतिशय गोड वादन आहे, साथीचं वादन ज्याला म्हणतात आहे की नाही, असं असणार आमचे ऋषिकेश पाटील बेडीकर. ऋषिकेश पाटील आहेत आमचे, आगराळे काका बोरीकर आहेत, वसंत महाराज बोरीकर आहेत, माधव महाराज पांचाळ, बारू महाराज पांचाळ, गंगाधर महाराज रुईकर आणि ज्ञानदेव विश्व वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचे अध्यक्ष कोण आहे? गुरुजी कुठे आहेत तुमचे? आले नाही? आली नाही. बर. या संस्थेच्या गुरुजींच्या अध्यक्षाला सुद्धा धन्यवाद देतो. आणि तुम्ही सगळे उपस्थित असणारी श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. आमच्या इकळी माळवरून आमचे गोविंद दादा ही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बाहेरगावची बरीचशी मंडळी आहे. सर्वांना धन्यवाद. स्वामीजी उपस्थित आहेत. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजा अभंगामध्ये गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. आपल्याला असंही म्हणता येईल, घुंगराळ्याच्या सुखा अंतपार नाही लेखा. आज आनंद आहे, सुख आहे सगळीकडे.
हा आनंदात विरजन घालू नका. विठाला विठाला गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. कशामुळं? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं म्हणून गोकुळातल्या नर नारी सर्वाला आनंद झाला. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली. गुढिया तोरणे करती कथा गाते गाणे. बर जे कोणी कन्हैयाला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे शब्दशः सरळ अर्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं, तसं वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान आहे. बोलत चला बरं का खाली बसलेले. चुकलं चुकू द्या, मी तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून, त्याच्यामुळं बोला. मंदिर पूर्ण झाले हे आपण कधी म्हणू शकतो? बोला बोला बोला. मंदिर पूर्ण झाले आपण कधी म्हणू शकतो? कलश बसल्यावर. मंदिराच्या कामा कलशू. आणि जेव्हा कलशारोहण झालं तेव्हापासून हा कार्यक्रम सुरू आहे ना, बरोबर आहे ना? मग मंदिराच्या कामा कलशू. मायवा मंदिरामध्ये कलशाला एक वेगळं महत्व आहे. तसं वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला एक अनन्यसाधारण महत्व आहे. माया हो तुम्ही बोला. जसं नदीचं वाहनं कुठपर्यंत असतं? जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ज्या बरोबर आहे म्हणतात त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. नदीचं वाहन कुठपर्यंत? लक्ष देऊन ऐका. समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. समुद्र मापम प्रविशंती यद्वत. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय किंवा एकसव. नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. मग रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. बरोबर आहे? रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार बिनधास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो. आजच्या कीर्तनात काय सांगायचं असतं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. हे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्ण म्हणे गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. ऐकताय ना तुम्ही? आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा. का? रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र आपल्यासाठी उच्चारण्यापुरतं ठीक आहे. रामासारखं राहणं शक्य आहे. लक्ष देऊन ऐकताय ना? रामासारखं राहणं शक्य आहे म्हणून भारतात अयोध्येत राम मंदिराची गरज आहे. रामासारखं राहणं शक्य आहे म्हणून महाराज म्हणले याचा आचार करा. आणि कृष्णासारखं राहणं शक्य नाहीये म्हणून उच्चार करा. बरोबर आहे? किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? बोला ना. 16,000. पाया बाळाला बी माहिती आहे. 16,108. आपल्या एकीनच फासोळ्या उघड्या पडल्या. दुसरी केल्या होतं मडच न्यायचं काम आहे. बरोबर आहे का नाही? महाराज म्हणले देवानं 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला बिडीचा चटका दिला तर आपण 3 उड्या मारू. देवाची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य आहे का? नाही. आवाडा सारख्यांत अजिबात करू नये. विठाला विठाला. म्हणून महाराज म्हणले या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा, आचार करायचा नाही. त्या अगोदर काला शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. पांडे सर, काला शब्द कसा तयार होतो? का अधिक आला. बरोबर? काला. तारीख घेतली म्हणून आला. का आला? जन्माला का आला याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला.
कोहम मी कोण आहे, कथम इदम मी कुठून आलो, जातम मला कुठं जायचंय, कोवई करतास्य विद्यते, आहे मी कोण कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक, मी कोणत्या गावचा आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठं जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. लक्ष देऊन आहे का बरं का. काला 3 देहाचा होत असतो. सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होत असतो. हरिनाम दही भाताचा खिचडी काला 1, हरिनामाचा खिचडी काला 2 आणि तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला, आभेदाचा काला 3. बरोबर. जीव ब्रह्माचं ऐक्य करणं हा खऱ्या पद्धतीचा काला आहे. जसं दही आणि लाई एकत्र केली की त्याला काय म्हणतात, बोला. दही आणि लाई एकत्र केली की त्याला काय म्हणतात, काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात, काला. दारून पाणी एकत्र केलं हा कालवा, हा काला नाही बरं का. दही आणि लाई एकत्र केली की त्याला काला म्हणतात, आहे का नाही. मग आता याच्यातलं दही सामान्य नाही आणि याच्यातली लाही सुद्धा सामान्य नाही. माझ्याकडे लक्ष द्या. कोणतं दही आणि कोणती लाही, लक्ष देऊन ऐका बरं का. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. पुन्हा एकदा ऐका. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. म्हणजे नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. आता नाम मुखाला येणं सोपं आहे का अवघड आहे, बोला. राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे, बोला ना. तुम्हाला जेवायला आहे ना नंतर, बोला की. हा, राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे, सोपं आहे. राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात काम नाही. पुन्हा एकदा ऐका. राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं जगात अवघड काम नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. देवाचं नाम मुखाला येण्यासाठी पुण्य करावं लागत असता, सहजासहजी येत नाही महाराज. देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा पण मन माझे केशवा काबाने गे. देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूपही गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझा विठ्ठला, माझा विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम. भगवंताचं नाम गोड आहे म्हणून म्हणतात, जीवडा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. अब तुम अब तुम जीवड़ा जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम. अब तुम पैशाचा विषय येतो. टाळ्या म्हणजे बरोबर आहे ना, खर्चाचा विषय आहे ना. लक्ष द्या. महाराज म्हणले देवाचं नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. बरोबर आहे का नाही. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. बरोबर आहे. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही, तर काला झाल्यावर मोकळे होतील माणसं. बरोबर आहे ना. दारू कडू आहे ना. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका.
ते वैतागले एक दिवस आणि बायकोला झाकण भर दारू पाजलं. त्या बाईनं केलं, किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असेल. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझं मला माहिती आहे. आमच्या गावातलं एक दारू पित होतं, त्याच्या किडन्या खराब झाल्या. मग त्याला संभाजीनगरला ॲडमिट केलं. आमच्या गावात घडलेलं सगळं आमच्या गावातच घडतं, नाही तर गावाजवळ घडतं, लक्षात ठेवा. मी त्याला भेटायला गेलो, म्हणलं का रे, अरे दारूनं किडन्या खराब झाल्या भल्या माणसा, आता तरी प्यायची बंद कर. तो म्हणे असं काही बी बोलू नका हो महाराज, दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणे. काय सांगणार, विषय विषयाचा पडीपाडू, गोड पडमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. मग नाम मुखाला यावं, नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला, बरोबर आहे. आणि तो काला आज आपल्याला मिळणार, हे आपलं भाग्य आहे. मथुरेचा राजा आहे कंस, त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी. देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण, बालपणचे मित्र होते वसुदेव. वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि थाटामाटामध्ये विवाह सोहळा पार पडला. आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली. वरात कळते ना सर्वांना, हा तेवढंच कळतं म्हणा, बाकीचं काही कळत नाही. हा, गावातून वरात निघाली आणि ऐन गावाच्या मधोमध वरात आली. त्या वरातीमध्ये एक विरजन पडला, आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटेनारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, बोला माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीने सांगितलं, कंसा तो मायावर भरोसा नाही का, माने हा भरवसा बोलण्याचा, माझ्यावर विश्वास ठेव. हिच्या पोटेनारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटेनारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं. माणसं माणसावर प्रेम करतात पण कुठपर्यंत स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. स्वतःला त्रास झाला की प्रेम राहत नाही. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात. माया हो बोला, चहात माशी पडली तर चहा काय करता, बोला ना, फेकून देता आहे की नाही. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग 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 बोला 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 बोला. माशीला फेकता, नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकतात, तूप का फेकत नाही. चहा 5 रुपयाचा आहे, फेकाय परवडतो. तूप 1000 रुपयाचा आहे, माशीला फेकायला परवडतं. लक्षात ठेवा, हे माणसाचं वातावरणानुसार बदल नाही. कंसाने विचार केला, हिच्या पोटे येणार 8वा मला मारणार, मग हिला कशाला जिवंत सोडायचं. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवाने हात धरला. ऐका, लक्ष द्या. वसुदेवाने हात धरला आणि सांगितले, वेड्या ही तुझी बहीण आहे. ऐकताय ना लक्ष देऊन, ही तुझी बहीण आहे. बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका. ऐका बरं का, सांगितलं तुला हिच्यापासून भीती नाही ना, हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. मग असं कर, आम्हाला दोघाला बंदी शाळेत ठेव, जे मुलं होतील ते आणून देतो, बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंक लागणार नाही. ही गोष्ट कंसाला पटली आणि दोघाला बंदी शाळेमध्ये टाकलं. पहिला मुलगा झाला, लक्ष देऊन आहे का बरं का, पहिला मुलगा झाला. तो मुलगा वसुदेवानं कंसाकडे घेऊन आली. कंसानं त्या निरागस मुलाकडे पाहिलं माधव महाराज आणि सांगितलं, परत घेऊन जा, मला 8वा मारणार आहे, याला मारून काय करायचं. पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले, हा असाच जर पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर देव अवतार घेणार नाही. नारद म्हणले, वेड्या, कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही 8वा होऊ शकतो. कोणी बी कोणीकडे जाऊ शकतो आणि कोणी बी मुख्यमंत्री होऊ शकतो. असं भ्रमात राहू नको. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वदी बाळकाशी ठेवू नको. मुलाला गरगर फिरवलं, आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही. साही मारीत दुराचारी, होताची प्रसूत निवोनिया देत. साही मारीत दुराचारी. 7वा गर्भयोग मायनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदीशाळेमध्ये पडला. लख पडला प्रकाश बंदीशाळेमध्ये. बंदीशाळेत लख प्रकाश पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा, तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरग कोण म्हणेल. भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बाबा, माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही. नंदाच्या घराला मदने गोकुळाला,
पुढं गेलेलं सहन होत नसते. मला माग नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मला नंदाच्या घराला घेऊन जा. इथं माया जन्माला आली असेल तिला तिकडे ठेवून द्या, मला इकडे घेऊन या. बोलणं किती सोपं आहे. हातापायात बेड्या, दाराला कुलप, कंसानं पारा डबल केला. नेणं सोपं आहे का? काही गोष्टी बोलायला सोप्या असतात महाराज. बोल बोलता वाटे सोपे, करणे करता रिकामी जागा कापे. घरी जाऊन भरा. बरोबर आहे ना. काही गोष्टी बोलायला सोप्या असतात. हे कीर्तन करणं, गायन करणं, पखवाज वाजवणं, ह्या सप्त्याचं आयोजन करणं, एवढ्या डोंगरावर सगळ्याची व्यवस्था करणं ही सोपी गोष्ट आहे का? नाही. याच्यात चुका काढणं सोपं आहे. महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक येऊ नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्यास घेऊन जाय तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करता तो माणसं. बरोबर आहे का नाही? अरे जे मेहनत करतं त्याला माहिती आहे. चुका काढणाराला काय. हे बघा, हे असं नव्हतं पाहिजे म्हणण्याच्या अगोदर कसं असतं हे करून दाखवलं पाहिजे. याच्यापेक्षा सुंदर नियोजन करा आणि मग म्हणा ए आम्ही केलं असं असतं, तुम्ही केलं तसं नसतं. बरोबर आहे ना. विरोध जरी करायचा असेल तर तेवढं उंचीचं व्हावं लागत असता. 10वी नापास झालेल्या पोरांना मोदीला कमेंट करू नये. राहिलेले विषय काढून घ्यावे आणि 11वीच्या ऍडमिशनची व्यवस्था बघावी. बरोबर आहे ना. अरे तू बजेट काय, तू बोलतोय काय, असं होतं ना मग. बरोबर आहे का नाही. तेवढं उंचीचं व्हावं लागेल ना. एक वाक्य बोलतो कळलं तर बघा. जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. क्या बात. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जात असतं महाराज. आणि चुका काढणारी माणसं चुकाच काढत राहणार. लक्षात आलं माझं बोलणं. ते चांगलं बघूच शकत नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग नाही त्याच्याकडे, तो निगेटिव्हच बोलणार ना. बोलणार चुका काढणाऱ्याला काय सांगा बरं. बरं जातं लक्षात ठेवा बरं का मला. काय चुका काढणारी माणसं चुका कसे काढतात. त्या शिंदे साहेबांना एक निर्णय घेतला मागे बघा. महिला पुरुषांना 75 वर्षाच्या पुढच्या एसट्या, बोला बोला बोला, फुकट दिलं तर बोला ना. हा एसट्या फुकट. बरोबर आहे. आणि पुन्हा महिलांना एक सवलत दिली. महिलांना काय केलं बोला, हाफ तिकीट. बरोबर आहे. म्हणजे सरकारनं बी यायची लेवल जाणून घेतली. नाही नाही असं काही बी म्हणू नका हो. अर्धांगिनी असं वाईट कशाला विचार करता. हाफ म्हणजे अर्धांगिनी. बरोबर आहे का नाही. मग एका मीडियावाल्याने एका बाईला प्रश्न केला, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय. आता तुम्ही कधी माहेराला जाऊ शकता, कधी येऊ शकता, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा. काय फायदा आहे एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. वा ग माय. हा सांगा चुका काढायच्या म्हणल्यावर कशात निघणार नाही. बोला कोणती गोष्ट सांगा चूक निघत असते. चुका काढणारी माणसं करून नाही दाखवू शकत. बघा आता इथं जास्त देणगी देणारे कधी बोलणार नाही. पण जे 11 रुपये देतं ते लय बेजार करतं. आता आमच्या वसंतरावानं 5 लाखाचा किराणा अगोदर आणून दिला. तोपर्यंत गावाला माहित नव्हतं महाराज किराणा येणार म्हणून. पण ते मला एका शब्दाने बोलले नाही. ते म्हटले बी नाही मला की मी असं केलं. हे बाकीचे सांगत होते. बरोबर आहे का नाही. मग मला सांगा जे 11 रुपये देतं ते लय बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, घरच्या कुत्र्याला तांब्यात बुंदी घालून नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ जाय नाही घेतून. बरोबर आहे का ना. चुका काढणाऱ्याला काय हो. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. माझं बोलणं कळतंय तुम्हाला. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, याला म्हणतात प्रतिसाद. घातलिया भय नरका जाणे. प्रतिसाद द्या. प्रतिक्रिया देत बसू नका महाराज. एखाद्यानं चांगला बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय. छान बांधला हो तुम्ही बंगला, नाही होणार आमच्याकडून एवढा सुंदर बांधणं, पण तुम्ही बांधला तरी आम्हाला आनंद आहे. या रस्त्यानं कधी चाललो तर आम्ही तुमच्याकडे थांबू शकतो थोडा आराम करायला, फ्रेश व्हायला. काय अडचण आहे, तुम्ही बांधला तरी आम्हाला आनंद आहे. बोलावं, जेवावं, निघून यावं, काही संबंध आहे नाही. ते जेवायचं सोडून देतं, कौतुक करायचं सोडून देतो आणि तिथं जाऊन चुका काढतो. पीओपीत जमली नाही, फरशीच बरोबर नाही, वालपुट्टीत जमली नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते राजा. हा बरोबर कळलं तुम्हाला. तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे. याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ काय होईल तर. बरोबर. एखाद्यानं 4 व्हीलर गाडी घेतली, आपल्याला आनंद. पेढे खायला बोलवलं, आपलं काम काय. पेढे खायचे बोस 4 शब्द. अहो चांगली घेतली तुम्ही गाडी,
अहो तुम्ही घेतली म्हणजे आम्हीच घेतली. कधी आम्हाला काम पडलं तर तुम्ही आम्हाला नाही म्हणणार आहेत का? प्रेमानं बोला, पेढे खा, निघून या. ते पेढे खायला जात नाही आणि प्रेमानं बोलत नाही. चार माणसं साईडला घेत आणि चर्चा करतं. काय हप्त्यावर घेतली असं? हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला अडचण काय आहे? विठाला विठाला चुका करणारा काय? बोलायला काही गोष्टी सोप्या असतात. वसुदेवानं सांगितलं हातापायात बेड्या, दाराला कुलप, कंसानं पारा डबल केला. तुम्हाला नेणं सोपं आहे का? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आलो का सर्व व्यवस्थित होईल. भगवंतानं गर्भात प्रवेश केला आणि ऐका, स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. आपल्याला सुद्धा देवाचं स्वागत करायचं. सर्वांनी हात वर करा बघा. महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाया माणसं, गडी माणसं, आव, व्हयव, याडी, डोखरा, सगळ्यांनी हा एकदम सरळ छान भजन म्हणा. स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, टाळ्या वाजवा जोरदार. बाकीच्या खाऊन जा नसत्या. हा लक्ष देऊन ऐका. स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा. भगवंताची गर्भस्तुती करतात आणि ऐका, तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणती असे रक्षपाळ ते म्या मोहिले. द्वारपाळ झोपी गेले, कुलप आपोआप उघडले. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले, वाह क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. तुम्ही चालीकडे जाऊ नका. तूने काजल लगाया दिन में रात. त्याला गाण्याचं ढंग आहे, शब्दाकडे लक्ष द्या. खुल गए ताले सोए थे रखवाले, ते हाथों में बर्छियां भाले, दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले. वासुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में घनश्याम को लिटाया था. बादल छाए उमड़ाए, बरसात हो गई रे, जब से जल में कन्हैया मुलाकात हो गई, जब से जल में कन्हैया मुलाकात हो गई. बंदी गाना जन्म लिए गाना था, पर का जमाना पुराना. वो ताले लगाना, वो पैरे लगाना, वो कंस का जुल्म डाना. उस रात का दृश्य भयंकर था, उस कंस को मरने का डर था. फागन घोर अंधेरा, कैसी रात हो गई रे, जब से जल में कन्हैया मुलाकात हो गई, जब से जल में कन्हैया मुलाकात हो गई, जब से जल में कन्हैया जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. करामात म्हणजे चमत्कार.
हिंदीमध्ये त्याला करामात म्हणतात, मराठीत चमत्कार म्हणतात. चमत्काराला सुरुवात झाली, भगवंताला टोपलीमध्ये टाकलं आणि गोकुळात घेऊन आले, मायेला घेऊन मथुरेत गेले. या मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. माझ्याकडे लक्ष द्या. विठाला विठाला ऐका, माझ्याकडे लक्ष द्या आता. इकडे 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 बघा, इकडे बघा, इकडे बघा. ते तुमच्या भागातलेच आहे, कधी पाहायला भेटतील, बरोबर आहे ना. माझ्याकडे लक्ष द्या बघा. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं, ऐकताय ना माया हो, इकडे लक्ष द्या. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं आणि गोकुळात घेऊन आले. माया जन्माला आली होती, तिला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. जी बाळणपण करणारी रोज जागा राहायची, आज तिला झोप लागली. पण पाहते तर काय, मुलगाला ठेवल्याबरोबर मुलानं रडायला सुरुवात केली. ते तिच्या कानावर आलं, तिला जाग आली. पाहते यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला असं वाटलं, ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगते. ऐकताय ना तुम्ही. महिलांना एखादी गोष्ट कळावी, त्या जोपर्यंत 10-20 बायांना सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाहीत, म्हणशीन कुणा. तू म्हणून म्हणते ना, अख्ख्या घोंगराळ्याला इस्तू लावते, उरलेला नायगावात नेऊन टाकते. हा, जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क बरं का पांडे सर, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं, लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपावाले बी आले इथं. बऱ्याच दिवस कळत नव्हतं, पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं, आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. आणि झाल्यावर कळतं माणसाला. ती पळतच गेली, बाबा 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 बाबा. नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते. अरे बोल छोरी का भयो, बोले बाबा कछु ना भयो. ही वृंदावनची भाषा या. बोल का भयो, बोले बाबा कचुना भयो. काय झालं म्हणे, काय नाही झालं. कचुना भयो तो काय बाबा बाबा रटलं गाय घुम रही आहे, काय झालं नाही. मग तुला बाबा बाबा म्हणून ओरडायला काय झालं. म्हणे बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. ती तिथं थांबली नाही. गवळण हा गवळण गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे वाटी वाटी ताटी नंदा घरी झाली दाटी. दाटी नंदा घरी झाली दाटी. सुईणीची गलबल झाली दासी जणी हेल घाली. सुईणीची गलबल झाली दासी जणी हेल घाली. गवळण 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 सांगली गवळणीला पुत्र झाला यशोदेला. टाळा वाजवा ऋषीसाठी जोरदार, क्या बात. एक गवळण दुसऱ्या गवळ्याला सांगते, नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. एक धावी पाठ येते बोला, एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. वान भरोनिया ताटी नंदा घरी झाली दाटी. सुईणीची गलबल झाली दाशी जणी हेल घाली. हेल घालणं माहितीये का तुम्हाला? नाही, तेल घालणं माहितीये का? हा, त्याच्यात आमचा हात कोण धरा म्हणा महाराज. दाशी जणी हेल घाली. एवढा आनंद गोकुळामध्ये झाला. तुकाराम महाराज त्या आनंदात सामील होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकाराम महाराजांना तो आनंद डोळ्यानं पाहिला आणि तोच आनंदाच्या अभंगाच्या पहिल्याच्या
गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. का एवढं सुख झालं होतं लक्ष द्या. गोकुळात नंदाच्या घरी सुखाचं प्रागट्य झालं होतं म्हणून सुख झालं होतं. नंद स्वाजमद उत्पन्ने जाता लादो महामनहा. जाता अहलादो महामनहा. नंदाच्या घरी अहलाद म्हणजे आनंद जन्माला आला. आनंदाद्वय नित्य निरामय जे काने झाले योगियाचे. बरोबर आहे ना. महाराज म्हणले सर्व सुखाचे आगर बाप रखुमा. अहो सुखाचा आगर सागर तो परमात्मा आहे आणि तो आल्यावर दुःख राहील का. मला सांगा सूर्य भगवंत आले आणि अंधार राहिला असं होईल का. अहो सूर्य नारायण यायच्या अगोदर त्याला पळून जावं लागत असतं त्या क्षणी. बरोबर आहे. मग दुःख ते पळाले गोकुळा बाहेरी. बरोबर आहे ना. काय प्रवेश भीतरी केला देवे. भगवंत जन्माला आले प्रागट्य झालं आणि लक्ष देऊन ऐका सुखाचं प्रागट्य झालं. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये झाला. गोकुळीच्या सुखा त्याला अंतही नाही आणि पारही नाही. एवढा आनंद गोकुळामध्ये झाला. लक्ष देऊन ऐका. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या टाळी वाजवा. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू घालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. बोला आज आनंदी. किती क्विंटलाच्या चपात्या आहेत जरा जोरात बोला सर्वांनी म्हणा. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज वा वा. आज आनंद आहे का नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावर. कशाचा. वर्षभर या महाराज लोकांचं थोबाड पाहायचं काम नाही वा. झाला एकदा आता सप्ताह कारा झाला असंच ना. महाराज पाहिल्यावर काय सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका. काही ना महाराज पाहिला की तळपायच्या मस्तकाला जाते. त्याच्यात चांगले कपडे पाहिल्यावर तर पाहायचं कामच नाही. एक मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोत्राच दिसायलो मग महाराज असेल. महाराज लोकांना काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोदडीन बांध माझ्या अंगाला. आता कपडे बी महाराज आहे ना चांगले घालू नये ही धारणा आहे लोकांच्या. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. त्या हवा भरणार म्हणे कुणाची गाडी आहे. ड्रायव्हर म्हणे महाराजाची आहे. हा भरणार म्हणे महाराजाजवळ तर रेड लाल कलरची नव्हती. ही कधी आणली. ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा तुझ्या दारात काही मागे आलो का. मायात हवेवर किराणा भरायला लागला आणि पुन्हा मायात हवा भरायला लागला का. अवघड का नाही सांगा. सगळ्याला चांगलं वाटतं असं थोडंच आहे महाराज सांगा. काही गवळणीला इथं एवढा आनंद झाला त्या गोकुळामध्ये. त्या आनंदाला पारावार राहिला नाही. हा सप्ताह चालला म्हणजे गावातल्या सर्वांना बरं वाटतं असं समजू नका. काय ना तर पॉम्पलेट पाहिले की असं धरतात. 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता बरोबर आहे का नाही. या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच आहे. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. खरा त्रास तेव्हा होतो. परक्यांनी करू द्या विरोध. त्याला लढन माणूस कसा बी. पण आपल्याने आपल्याला विरोध केला की अवघड होत असतं. लक्षात आलं माझं बोलणं. बरोबर आहे ना. आज एवढा मोठा राम मंदिराचा सोहळा साजरा झाला. बरोबर आहे. अहो तो इथं साजरा होईल नवल नाही.
आपल्या दुबईला राहणाऱ्या लोकांनी तो दुबईला सोहळा ठेवला आणि आम्ही दुबईला कीर्तन करून आलो आणि भारतात काही लोकांनी त्याला विरोध केला. शोकांतिका आहे का नाही? शोकांतिका आहे. अरे दुबईत जर राम मंदिराचा सोहळा आपली लोक करत असतील आणि कीर्तन ठेवत असतील बेळीकर महाराज, हा, तर किती आनंदाची गोष्ट आहे सांगा ना. अरे चांगलं आहे ते चांगलं म्हणा, वाईट आहे त्याला वाईट म्हणा. म्हणजे बीजेपीने मंदिर बांधलं म्हणजे मतदान बीजेपीला करावं या बी मताचा मी नाही, पण जे चांगला निर्णय झाला तो चांगला झाला, बरोबर आहे ना. आपण आपल्याला विरोध करू नये. कोणत्याही मुसलमानाला भेटा म्हणा, अल्लाह आहे का, ते आहेच म्हणतात. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा माझ्याकडं ना, जगातला, भारतातला नाही हा, जगातला. मी कीर्तन करायचं बंद करेल, पण 50% हिंदू देव नाही म्हणणारे मी दाखवून देईन तुम्हाला. ही कीड आपल्यातच आहे महाराज. मग चांगल्या कामाला प्रतिसाद द्यावा, चांगल्या कामाला मदत करावी. लक्षात ठेवा, एवढा आनंद गोकुळात झाला, त्या आनंदाला पारावार राहिला नाही. गवळणी जायच्या आणि मुलाला पाहायच्या आणि बाहेर येऊन चर्चा करायच्या. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला 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 नंदाचा नंदन, पाहिलिया वेद लावे, बरोबर आहे ना. अहो महाराज, देवानं बनवलेले माणसं पाहिलं तरी माणूस बोलतो. आता पाहिलं का नाही मी याच्याकडे किती वेळ सजलं सुंदर, तर बरोबर आहे ना. देवानं बनवलेले मान, मग तो किती सुंदर असल. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा. राजस सुकुमार, सुंदर ते बोला, सुंदर ते ऐका ध्यानात, सुंदर ते ध्यान. तो परमात्मा सुंदर आहे आणि त्याला गवळणी पायचान बाहेर येऊन चर्चा कराय. काय सुंदर मुलगा आहे म्हणून म्हणतात, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. ज्याची रचना एवढी सुंदर आहे तो देव किती सुंदर असेल. गवळणी जायच्या पायच्या चर्चा करायच्या, काय सुंदर पोरग आहे. आता एवढं सुंदर म्हटल्यावर कुणालाही वाटतं जाऊन बघावं, बरोबर आहे ना. पण बाळांपणाच्या टायमाला महिला कधी जाऊ शकतात, पुरुषांना जाता येतं का. पोरायला वाटलं आपण जाऊन बघावं, पोरं गेले गवळणी म्हणलं फळा तुमचं काम नाही इथं. पोरं रुसले, नंद बाबाकडे आले. बाबा बाबा, पोरगा असून पोरायला पाय जमत नाही. आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय आपण नाही, पक्षात राहून फायदा काय. नंद बाबा म्हणले, वेड्याओ, पक्ष अजून माझाच विचार करत नाहीये. बाप असून मला कोणी जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार आहे. नंद बाबाला एक पोरग सल्ला देत, बाबा तो को पतो नाही, तुला माहिती नाही. मराठी आणि ब्रज दोन्ही भाषेत सांगतो. बाबा तो को पतो नाही, तुला माहिती नाही. लाला का पहली बार मोड़ो देखनो है तो सजे धज के भीतर जानो पड़ो है बोले.
पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आज जावं लागत असतं, तेव्हा लोक जाऊ देतात. नंद बाबा म्हणले लाला में 90 साल को डोखरा मोको का सजाय गो तू. अरे 90 वर्षाचा माथारान माझ्या सजण्यासारखं काय राहिले. पोरग म्हणे देख बाबा मैं तो को ऐसो सजातो है तू देख तो रह जाय गो. असं सजवतो ना तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले ले लाला मैं तो खडे रह गो तो को जैसो सजानो है वैसो सजा. मी उभा राहतो, तुला जसं सजवायचं तसं सजव. पोरानं नंद बाबाला सजवाय सुरुवात केली. सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पॉलिश लावली, गळ्यात अलंकार टाकले, पगडी बांधली, मिशेला ताव दिला आणि आरसा समोर धरला. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, पगड़ी बांध दियो, मुंह में पान दबाई दियो, गले में माला डाल दियो और दर्पण लेके खड़े रह गो. देख बाबा तो को मैंने कैसे सजाए है. नंद बाबा आरशात पाहिल्यावर आश्चर्यचकितच, काय होतास तू. हा काय नंद बाबा सुंदर दिसत होते आज. नंद बाबा म्हणले लक्ष द्या बरं का, दिसतही